कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय का 14वां दीक्षांत समारोह बुधवार को सुबह 11 बजे रामटेक में आयोजित किया जाएगा। इस समारोह में कुल 14,564 विद्यार्थियों को डिग्री प्रमाण पत्र दिए जाएंगे। इनमें 2,722 स्नातकोत्तर, 9,493 स्नातक, 1,809 डिप्लोमा सहित विभिन्न प्रमाण पत्र शामिल है। इसके अलावा 14 विद्यार्थियों को PhD की उपाधि भी दी जाएगी। समारोह में कई गणमान्य व्यक्तियों की उपस्थिति रहेगी तथा मेधावी विद्यार्थियों को सम्मानित किया जाएगा। साहित्य क्षेत्र में उल्लेखनीय योगदान के लिए आशा पांडे को मानद विज्ञा वाचस्पति टिलीट की उपाधि प्रदान की जाएगी और यह सम्मान पाने वाले वे विश्वविद्यालय की पहली महिला होगी। सर, काय संस्कृत विद्यापीठातर्फे काय कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे? सर्वप्रथम मी माझा परिचय देऊ इच्छितो। मी अतुल वैद्य। मी सध्या लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचा व्हाईस चान्सलर आहे। पण संस्कृत विश्वविद्यालयाचे जे कुलगुरू होते त्यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे माझ्याकडे अतिरिक्त भार देण्यात आला या विद्यापीठाचा। त्या नात्याने मी आज इथे उपस्थित आहे। या विद्यापीठाचा 14वा दीक्षांत समारोह म्हणजे पदवीदान समारोह आपण परवा आयोजला आहे। 18 मार्च 2026 रोजी रामटेक येथे स्वर्गीय कमलाकर तोतडे सभागृहात या समारोहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा विद्यापीठाचा 14वा दीक्षांत समारोह आहे। या समारोहाचा मुख्य म्हणजे या समारोहामध्ये प्रमाणपत्र, पदविका प्रमाणपत्र, पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, विद्यावारिधी उपाधिरह, विद्या वाचस्पती उपाधी आणि मुक्त तथा दूरस्थ केंद्र म्हणजे ऑनलाईन डिस्टंट एज्युकेशन या सर्व विषयाशी संबंधित सर्व प्रकारचे प्रमाणपत्र आम्ही वितरित करू। तसेच काही पारितोषिकं, सुवर्णपदकं सुद्धा आणि रोख पारितोषिकं यांचेही आम्ही प्रदान करू विशिष्ट विद्यार्थ्यांना। यातला महत्त्वाचा भाग असा आहे की या समारंभामध्ये सौ आशा भालचंद्र पांडे यांना मराठी, संस्कृत, हिंदी, उर्दू या भाषांमधील साहित्यिक योगदानासाठी मानद डिलीट, ज्याला विद्या वाचस्पती ही उपाधी म्हणतात, ही पदवी आम्ही डॉक्टर आशा भालचंद्र पांडे यांना या पदवीदान समारंभात सन्मानाने देण्यात येणार आहे। या समारंभाचा विशेष महत्त्वाचा भाग आहे। एकूण 11 सुवर्णपदकं आणि 1 रोख पारितोषिक धनश्री सुभाष लोणकर या विद्यार्थिनीला मिळालं आहे। हे सर्वात जास्त क्रेडिटेबल आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्वोत्तम अष्टपैलू विद्यार्थी सुवर्णपदक अनुज रवी मंचावार याला देण्यात येणार आहे। आणि या व्यतिरिक्त प्रत्येक विद्याशाखेतील 5 उत्तम प्रबंध PhDसाठी जे झाले आहेत त्या उत्तम प्रबंधांना सुद्धा, सर्वोत्कृष्ट प्रबंधांना त्याच्यात उन्मेष रत्नाकर बोहटे, भारत पांडुरंग मिसाळ, सानिका अवधूत बाम, अतुल भुजंगराव ठाकरे आणि देवुलपल्ली अन्वेष यांना सर्वोत्कृष्ट निबंधासाठी पारितोषिक देण्यात येणार आहे। महाकवी भास्कर भट्ट बोरीकर स्मृती पारितोषिक संस्कृत तथा संस्कृतेतर भाषा संकायांमधून महानुभाव साहित्यात विशेष संशोधन केल्याबद्दल भारत पांडुरंग मिसाळ आणि गोविंद केरबा शिंदे यांना प्रदान करण्यात येईल। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पद्मश्री डॉक्टर गणपती यादव राहतील।